सामना करतोय। यावेळेस चेंडू चढवला सरळ हवेमध्ये। या केपीएल चा पहिला षटकार लिहून ठेवा। चेंडू सरळ हवेत खेळलाय। डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे परंतु तो फार दूरवरती राहील। एक टप्पा घेत चेंडू सरळ जातोय। डान्सिंग डाऊन द विकेट। झेलाची संधी आहे। सूरज पाटील काही ती संधी गमावणार नाही। विकेटचा मारा। यावेळेस स्विच हिट आणि चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षक। परत एकदा जोरदार फटका। डीप विकेटला वैभव तिथे उभा आहे आणि बहुता यावेळेस फटका जोरदार। चेंडू हवेमध्ये आणि अजय देशमुखच्या डोक्यावरनं सरळ भिरकावून दिला चेंडू सीमा पार। फटका जोरदार। रोहित पोळ्यांचा खडे खडे लगातार 6 खेळला गेलेला। माननीय आमदार डॉक्टर अतुल बाबा सुरेश भोसले यांच्या सौजन्याने कराड पेनल्टी दिली जाईल ती त्यांना मान्य करावी लागेल। मोठा फटका खेळलेत। पिकअप केलं फार लवकर। त्यानंतर पुलचा फटका दाता समोरच्या दिशेने खेळतायत। अवे फ्रॉम द बॉडी खेळले आणि इथे बॉटमहँडची प्रचंड क्रिकेट आहे। बऱ्याचदा क्रिकेट आपले अंदाज फेल ठरवतं। मोठा फटका आहे। यावेळेस उंच खेळलेत। वेट अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केला। या फटक्यामध्ये हे बघूया। समोर ठेवले चेंडू। आणखी एक स्लॉकचा फटका। क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिकडे अजय देशमुख। समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक। मिसटायमिंग फटका आहे। स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत। इथे टिपतायत जे तिकडे दाखवू शकता। स्लॉक करण्याचा प्रयत्न खडे खडे खेळतायत। इथे फलंदाजाचं काम तमाम झालेलं आहे। चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदर्शनल खेळाडू एकमेकाची नक्कीच ताकद आजमावतात। फुलटा चेंडू होता। सूरजला मात्र तो बॅट वरती पहिला चेंडू फौजी यांचा मिस टाइम फटका। चेंडू हवेमध्ये ओंकारच्या जवळनं चेंडू जातोय सरळ। पहिला चेंडू फौजी यांचा मिस टाइम फटका। चेंडू हवेमध्ये ओंकारच्या जवळनं चेंडू जातोय सरळ। थेट कराडमध्ये ते येऊन दाखल झालेत आपली कराड प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी। त्यांचे हार्दिक स्वागत आहे कराड नगरीमध्ये। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल कारण प्रत्येक खेळाडूची स्टाईल वेगळी असते त्यानुसार तो खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये। लोअर फुलटा चेंडू मिडऑफच्या दिशेला खेळला गेलाय। अजय जगधरेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय सीमा। थेट कराडमध्ये ते येऊन दाखल झालेत आपली कराड प्रीमियर लीग कव्हर करण्यासाठी। त्यांचे हार्दिक स्वागत आहे कराड नगरीमध्ये। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल कारण प्रत्येक खेळाडूची स्टाईल वेगळी असते त्यानुसार तो खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये। लोअर फुलटा चेंडू मिडऑफच्या दिशेला खेळला गेलाय। अजय जगधरेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय सीमा। विकेटचा मारा। स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय। सरळ चेंडू खेळून दिलाय तो मात्र थर्ड मॅनचेस्टरला चौकार 4 धावांसाठी। सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये सुंदर फलंदाजी करताना 10 चांगला लेग ब्रेक कव्हर्स मध्ये अगोदरच ओळखला आणि सूरजनं पाठवून दिलाय। त्यावेळेस एक टीम म्हणून सुद्धा कोऑर्डिनेशन त्यावेळेस चांगलं तंत्र दाखवून गॅप तुम्ही हेरू शकता। इथे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला उजव्या इष्टीच्या बाहेर। यावेळेस मोठा फटका खेळलेत। इथे उंच चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी निघालाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। ऑस्ट्रेलियन ओमकार बनसोडेचा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने मैदान क्लिअर करणं खूप कठीण आहे त्याचाच प्रत्यय इकडे आला। सर आपलं सरचे स्वागत। इथे फटका बसलाय। पायाचे झेल टिपला जाईल का? हो टिपला गेलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला नवीन फलंदाज व पुढे जाऊन टोकाचं समीकरण सुद्धा येऊ शकतं। यावेळेसचा फटका चांगला आहे। स्लॉक स्वीपचा फटका। क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। ओमकार तिकडे एक धाव आलेले सुजित स्ट्रायकिंग एंडला आहेत। 26 बॅन मॅच आहे। चेंडू पडल्यानंतर आतला अंगाने वळतोय उजव्या इष्टीच्या बाहेरचा परफेक्ट यॉर्कर इथे आपल्याला पाहायला। फॉर्म कोणत्या खेळाडूचा चांगला आहे त्याकडे आम्ही लक्ष देतो। समोरच्या दिशेने इथे अत्यंत चांगला फटका। स्ट्रायकिंग एंडला येण्याचा अंदाजी करणारा संघ या स्पर्धेमध्ये अग्रेसर झालेला या सामन्यामध्ये अग्रेसर झालेला आपण बघतो। डावी इष्टी सोडून